पाणी जसे सगळे रंग आपल्यामध्ये सामावून घेते, पाणी जसे सगळे रंग आपल्यामध्ये सामावून घेते, तसेच आपले शिवबा होते, तसेच आपले शिवबा होते. म्हणजे पाण्यात बघा कुठलाही रंग टाका, पाणी त्याच रंगाचं होतं. त्याच्यात कचरा टाकलं तरी तो पाणी भांडतोय का आपल्याला? कधी नदी भांडते का? नाही. तसेच आपले शिवबा होते. जशी सूर्याकडे एकटक बघणारी घार, जशी सूर्याकडे एकटक बघणारी घार, तशीच होती आपल्या शिवबांच्या तलवारीची धार, तशीच होती आपल्या शिवबांच्या तलवारीची धार. सूर्याकडे एकटक बघणारा पक्षी म्हणजे काय? फक्त घार आहे. म्हणून घारी सारखी आहे शिवबांच्या तलवारीची धार. जो कोणी करत होता, जो कोणी करत होता स्त्रीच्या चारित्र्याचा भंग, जो कोणी करत होता स्त्रीच्या चारित्र्याचा भंग, शिवबा करत होते त्याचा चौरंग, शिवबा करत होते त्याचा चौरंग. जर स्त्रीला एखाद्याने त्रास दिला, स्त्रीवरती अत्याचार केला, तर शिवबा त्याचे हात आणि पाय तोडत होते. म्हणजे त्याचा काय करत होते? चौरंग करत होते. एवढ्या मोठ्या आयुष्याचे शिवबा तुम्हीच होते एल्गार, निसर्ग एवढ्या मोठ्या आयुष्याचे शिवबा तुम्हीच होते एल्गार. 18 पगड जातीच्या, शेवटच्या वाक्य नीट ऐका, 18 पगड जातीच्या मावळ्याचे तुमच्यासाठी शिवबा, 18 पगड जातीच्या मावळ्याचे तुमच्यासाठी शिवबा, कायमच हृदयाचे उघडे होते दार, कायमच उघडे होते दार. असेच आपले शिवबा होते, असेच आपले शिवबा होते. बघा का जेव्हा शिवाजी महाराज लढायला जायचे तेव्हा काही फक्त जातीच्या एकाच जातीचे लोक नव्हते जात, 18 पगड जाती. मग त्यांनी सांगून ठेवलं का? नाही. आता जर म्हणायला गेलं तर एक शेतकरी आणि एक सीमेवरचा सैनिक म्हटलं ना तर सगळीकडे जातीभेद चालतो, सगळीकडे. शेतकरी नाही म्हणत का रे माझ्या जातीचा आहे मी तेलच तांदूळ विकत, असं म्हणतो का? सीमेवरचा सैनिक नाही असं म्हणत का मी माझ्या जातीचे लोकांची फक्त तिथं राखणी करेल. अख्ख्या देशात कितीतरी जातीची लोक राहतात, बाकीचे तर आपल्याला माहित पण नाही. मग आपण पण कसं वागायचं आहे? शेतकऱ्यासारखं, शिवबासारखं, त्या सीमेवरल्या सैनिकासारखं आणि विचारवंतांसारखं वागायचं आहे. कसं वागायचं आहे? पाण्यासारखं, सगळ्यांना सामावून घेण्यासारखं. कसं वागायचं आहे? पाण्यासारखं. पाणी म्हणताय का तुम्ही माझ्यात कचरा आणून टाकला तर चल मी तुला प्यायला देत नाही, म्हणताय का असं कधी? पाणी म्हणताय का? कोणाला म्हटलंय का पाण्याने असं का? बोललाय का? नाही. हा निसर्ग म्हणतो का चल मला लय दुखापत केली, तू लय मोठ्या मोठ्या विहिरी खोदल्या, आता मी अजिबात पाऊस पडणार नाही, तुला ऑक्सिजन देणार नाही, म्हणतो का निसर्ग? मग आपले तुम्हाला तात्यासाहेब माहित आहेत, कवी कुसुमाग्रज कोण कोणाला माहित आहे? निसर्ग एवढा मोठा गुरु नाही, हे निसर्ग एवढा मोठा गुरु नाही आणि अनुभव एवढे मोठे शिक्षण नाही. आपण ज्या अनुभवातून शिकतो ते दुसऱ्या कशातून शिकतो का? तुमच्यासाठी लहान आहेत पण तुम्हाला हे माहित पाहिजे. जर आपले पूर्वज होते, आपले महानेते होते, ते लहानपणापासून शिकले, शिवाजी महाराज शिकले, मग आपण का नाही शिकू शकत? शिकू शकतो ना, बरोबर की नाही? मग तुम्ही पण अशी जिद्द ठेवायची, जातीभेद नसावा, पाण्याप्रमाणे समान वागण्याचा आपल्यात उद्देश असावा. आणि मी सगळ्यांना हे शुभेच्छा देईन आणि आपली शाळा खूप मोठी व्हावी आणि ह्या शाळेतील प्रत्येक मुलगा कोणी प्रगतशील शेतकरी होईल, कोणी व्यावसायिक होईल, कोणी मोठा अधिकारी होईल, कोणी चांगल्या विचारांचा मोठा लेखक होईल, कोणी माझ्यासारखा छोटा मोठा कवी होईल आणि कोणीतरी चांगल्या आई वडिलांचा चांगला मुलगा म्हणून त्यांचं चांगलं रक्षण करील आणि कधीतरी खूप मोठा होईल. अशात मी सगळ्यांना शुभेच्छा देईन ह्या शिवजयंतीच्या. आणि सगळ्या शिक्षकांना पण अगदी आवर्जून सांगेन की तुमचा हा उत्साह, माझे गावकरी आणि सगळ्यात जे अंगणवाडीचे जे सेविका असतील बघा, त्यांचं पण एक कौतुक करते मी की पोटात जिथून बाळ साचते ना तिथून त्यांच्याकडे नोंदणी असते. ते आईला सुद्धा माहित राहत नाही तारीख किती आहे, काय किती आहे, काहीच माहित राहत नाही. फक्त लोक म्हणतात माझं हे दे आणि माझं ते. जिथून पोटात बाळ साचतं तिथून त्या करतात. तर कधीपर्यंत माणूस मरतो तरी नोंदणी त्यांच्याकडे असते. हे लक्षात घ्यायला पाहिजे. प्रत्येक माणूस एक जबाबदारी घेतो, म्हणजे त्याची जबाबदारी आधी माहिती करा आणि मग त्याची एखादी चुकी झाली त्याच्याबद्दल बोला. डायरेक्ट असं नाही बोलायचं. जर आपल्या घरचे काही बोलत असतील तर त्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न करायचा. आणि प्रत्येक जण इथे सगळ्यांचंच कौतुक केलं तर कमीच आहे. प्रत्येक जण ज्याच्या त्याच्या कामात अगदी एकदम चांगलंच आहे. आणि जर कोणाचं कौतुक राहिलं असेल तर माफ करा. आणि मी सगळ्यांना शुभेच्छा देईन आणि माझे गावकऱ्यांचा मला अभिमान आहे, असा प्रत्येकाला अभिमान पाहिजे, म्हणजे आपले गावकरी थोडेसे जे कोणी असतील ना ते पण सुधारतील. धन्यवाद.